तर मंडळी, आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अंडा मसाला रेसिपी। आणि हा अंडा मसाला मी जो घरी मसाला बनवला आहे ना, त्याचं बनवणार आहे एकदम टेस्टी आणि यम्मी। तर अंडी ते उकडायला घेतलेली आहे 4, त्यामध्ये घातलेलं आहे पाणी, थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे अंडी टिचली किंवा फुटली तरी त्यातलं पांढरं बाहेर पडत नाही। आणि ते घेतलेला आहे तयार केलेला मसाला, जो मी बऱ्याच वेळा करून ठेवते, महिनाभर हा मसाला स्टोर करून ठेवते। तोच मसाला आपल्याला ह्या अंडा मसाल्याला वापरायचा आहे। तर कढईत आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल, आणि हा तयार केलेला जो मसाला आहे तो आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे। तेल मी थोडंच घातलेलं आहे कारण मसाला परतताना छान असं तेल घालून घेतलेलं आहे, आणि बिना पाण्याचा वाटलेला हा मसाला आहे, त्यामुळे भरपूर असं तेल सुटतं। तर मसाला तेलात घालून घेतलेला आहे। आता एकसारखा करून घ्यायचा आहे आपल्याला, आणि हा मसाला जास्त परतायलाही लागणार नाही कारण मसाला छान तेलावरती परतून घेतलेला आहे। थोडंसं मी यामध्ये घातलेलं आहे पाणी, कारण हा मसाला फ्रीजमध्ये मी स्टोर करून ठेवलेला आहे, त्यामुळे थोडासा कडक झालेला आहे, म्हणून पाणी घालून आपल्याला याला सैलसर करून घ्यायचा आहे। तर मसाला इथे सैलसर करून घेतलेला आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल की लगेच त्याला तेल सुटायला लागलेलं आहे, या मसाल्यातनं पूर्ण तेल रिलीज झालेलं आहे। तर या मसाल्यामध्ये मी आता मीठ अजिबात घातलेलं नाही, कारण मी मसाला बनवताना मीठ सुद्धा घातलेलं होतं, आणि भाजीची इथे क्वांटिटी कमी आहे, त्यामुळे तेवढं मीठ अगदी पुरेसं आहे। तर मसाला आपला परतून छान असा तयार झालेला आहे इथे, आणि आपली अंडी होती उकडायला ठेवलेली ती छान उकडलेली आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल की अंडी बरीच फुटलेली आहे, पण त्यातलं अजिबात पांढरं बाहेर पडलेलं नाही आणि अंडी अजिबात खराब झालेली नाही आहे। तर अंडी उकडताना नेहमी थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे अंड्याचा जे पांढरा बलक वगैरे असतो तो अजिबात बाहेर पडत नाही। तर आपल्याला ही सगळी अंडी ते सोलून घ्यायची आहेत या पद्धतीने, आणि अंडी सोलून झाली की याला कट द्यायचा आहे, म्हणजे सुरीने चिरा पाडायच्या आहेत, कारण आपण ही अंडी हलकीशी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत मसाला घालून। तर चिरा घातल्यामुळे मसाला पूर्ण अंड्याच्या आतपर्यंत जातो, तर म्हणून आपल्याला ह्यामध्ये चिरा घालून घ्यायच्या आहेत। आता कढईत थोडंसं आपल्याला घालायचं आहे, अगदी टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये थोडीशी हळद, धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट आपल्याला यामध्ये घालून आपल्याला अंडी एक 2-3 मिनटं फ्राय करून घ्यायची आहेत। छान बाहेरनं क्रिस्पी होईपर्यंत अंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत। आता यामध्ये थोडंसं आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ, अगदी थोडंसं घालायचं आहे म्हणजे अंड्यांना छान मीठसुद्धा लागेल, आणि 1-2 मिनटंच फक्त आपल्याला ही अंडी या तेलामध्ये परतून घ्यायची आहेत। तर तुमच्या लक्षात आलंच असेल अंडी आपली छान परतली गेलेली आहेत, आणि छान असं क्रिस्पी आवरण इथे तयार झालेलं आहे, आणि आपला मसालाही परतून तयार झालेला आहे। तर ही परतलेली अंडी म्हणजे फ्राय केलेली अंडी आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहेत। तर तुम्ही पाहू शकता मसाला अगदी छान परतलेला आहे आणि छान तेलसुद्धा सुटलेलं आहे। आता ही अंडी सगळी मी यामध्ये घालून घेतलेली आहे, जे एक्स्ट्राचं तेल होतं ते पण ह्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। थोडंसं एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, आणि यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी। आता मी अंडा मसाला बनवणार आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी घालणार आहे, ग्रेव्ही होईल इतकंच। तुम्हाला जर पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्तीचं घातलं तरीही चालेल, फक्त पाणी थोडंसं गरम करून घालायचं, म्हणजे भाजीची चव अजिबात बिघडत नाही आणि छान अशी टेस्ट बॅलन्स होते। तर इथे पाणी घालून घेतलेलं आहे थोडंसं मी, भाजीसुद्धा हलवून घेतलेली आहे, आणि फक्त 5 ते 10 मिनटं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर आपला हा अंडा मसाला मस्त इथे तयार झालेला आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी रिच ग्रेव्ही अशी आलेली आहे। यामध्ये मी जास्त काही घातलेलं नाही, जो तयार केलेला मसाला आहे तोच मी यामध्ये फक्त घातलेला आहे। तर अंडा मसाला आपला झालेला आहे तयार, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि हा तयार झालेला अंडा मसाला आहे ना, तुम्ही चपाती, फुलके, रोटी, नान, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता, अगदी मस्त यम्मी टेस्टी लागतो। तुम्ही हा अंडा मसाला एकदा नक्की ट्राय करून पहा। तर हा अंडा मसाला बनवताना जो मी मसाला वापरलेला आहे तयार केलेला, याचा व्हिडिओसुद्धा मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा आणि त्यानुसार तुम्ही मसाला नक्की बनवा, आणि त्या मसाल्याचा बनणारा असा हा झणझणीत चमचमीत अंडा मसालासुद्धा नक्की बनवा। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली ना, तर एक लाईक नक्की करा, भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत, आणि त्याचबरोबर आपल्या हेंद्रेस किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा।